शिवकालीन वाघनखं सातारा शहरामध्ये दाखल झालेली आहे। तर शिवकालीन वाघनखांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय। शिवकालीन वाघनखं साताऱ्यामधल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेली आहेत। शिवकालीन वाघनखं साताऱ्यामध्ये दाखल झालेली आहेत। पूर्ण सुरक्षेच्या अनुषंगानं या ठिकाणी पूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। संग्रहालय परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि उद्या सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। वाघनखांचं स्वागत करण्यासाठी जिल्हा प्रशासन हे सज्ज झालेलं आहे। विशेष विमानानं वाघनखं लंडनमधून भारतामध्ये आणण्यात आली आहेत। साताऱ्याच्या संग्रहालयामध्ये ही वाघनखं सध्या ठेवण्यात आलेली आहेत आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। वाघनखांचं स्वागत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। संतोष नलावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। संतोष, उद्या भव्य दिव्य अशा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे? नक्कीच वृषाली, मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या आवारात आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी जिल्हा प्रशासनानं मोठी जय्यत अशी तयारी जी आहे ती वाघनखांच्या अनुषंगाने या ठिकाणी केलेली पाहायला मिळत आहे। आता सध्या या ठिकाणी कालपासूनच आपण पाहिलं तर पूर्णपणे या ठिकाणी इतर लोकांना म्हणजे मीडियापासून सर्वच काही सामान्य लोकांना या ठिकाणी येण्यास पूर्णपणे मज्जाव केलेला आहे। कारण आतमध्ये काल जी वाघनखं आलेली आहेत ती त्याचं सिक्युरिटीच्या दृष्टीनं असेल किंवा त्या ठिकाणी CCTV कॅमेरा असतील, अलार्म असतील, या ठिकाणी लावण्याची ती व्यवस्था जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे आणि त्या अनुषंगानं आता सध्या आतमध्ये काम सुरू आहे। जिल्हा प्रशासनानं या ठिकाणी मोठी जय्यत अशी तयारी जी आहे उद्याच्या दृष्टीनं केलेली एकूणच पाहायला मिळत आहे। खरं तर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि मोठा जंगी कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते या वाघनखांच्या निमित्तानं या ठिकाणी होणार आहे। जिल्हा प्रशासनानं ठिकठिकाणी स्वागत कमानी असतील, सातारा शहरामध्ये जे महत्त्वाचे चौक आहेत या ठिकाणी स्वागताच्या दृष्टीनं विविध अशी तयारी जी आहे ती मोठी केलेली आहे आणि मोठं स्वागत जे आहे ते या निमित्ताने या ठिकाणी होणार आहे। एकूणच 7 महिन्यांसाठी ही जी वाघनखं असणार आहेत ती सातारा शहरामध्ये असणार आहेत आणि त्या निमित्तानं शिवभक्तांना, सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील शिवभक्तांना ही वाघनखं पाहण्यासाठी उद्यापासून खुली होणार आहेत। वृषाली, नक्कीच धन्यवाद संतोष दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। शिवकालीन वाघनखं साताऱ्यामध्ये आलेली आहेत आणि यासाठी उद्या भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण झालेली आहे।